नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे नवीन MBBS कॉलेजेस येणार आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। यामध्ये गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट MBBS व डीम युनिव्हर्सिटीचे जे काही MBBS कॉलेजेस आहेत त्या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत। हे MBBS कॉलेजेस कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत व या कॉलेजेसची नावे काय आहेत, इनटेक कॅपॅसिटी काय आहे या संदर्भाने आपण परिपूर्ण माहिती पाहूया। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रपोज्ड न्यू मेडिकल कॉलेजेस इन महाराष्ट्र। सर्वात अगोदर आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेऊ की महाराष्ट्रामध्ये यावर्षी कोणकोणते नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सिरियल नंबर 1 ला एक कॉलेज पाहू शकतो। या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज LT मार्ग मुंबई आणि या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची आहे। त्यानंतर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ वेस्ट आणि या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची आहे। त्यानंतर जर आपण 3 नंबरचं कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक। हे कॉलेज नाशिक या ठिकाणी येणार आहे आणि या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची असणार आहे। 4 नंबरचं जे कॉलेज आहे ते जालना या ठिकाणी येणार आहे। या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटचीच असणार आहे व हे देखील एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असेल। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एक नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येणार आहे व या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 MBBS कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेतलेली आहे। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती। या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची असणार आहे। हे कॉलेज अमरावती या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये देखील एक नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सुरू होणार आहे आणि या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची असणार आहे। त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील एक नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येणार आहे व या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची असणार आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भंडारा आणि गडचिरोली या ठिकाणी देखील नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये 10 नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येण्याची शक्यता आहे। प्रत्येक कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती 100 सीटची आहे, तुम्ही आता पाहिलंच असेल। आणि जर आपण टोटल नंबर ऑफ सीट्स पाहिल्या तर गव्हर्नमेंट MBBSच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000 सीट वाढू शकतात। त्यानंतर आता आपण प्रायव्हेट MBBS कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण प्रायव्हेट कॉलेज पाहू शकतो। हे कॉलेज रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे। हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येणार आहे। या प्रायव्हेट MBBS कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटचीच असणार आहे। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मालाती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर। हे देखील एक प्रायव्हेट MBBS कॉलेज असणार आहे आणि या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी 100 सीटची आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 13 नंबरला पाहू शकता आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वाडा। हे देखील एक प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे व या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 150 सीटची असणार आहे। तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये 3 प्रायव्हेट MBBS कॉलेज येऊ शकतात। त्यानंतर आता आपण डीम युनिव्हर्सिटी संदर्भाने माहिती घेऊ। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता MGM मेडिकल कॉलेज नेरूल नवी मुंबई। या ठिकाणी एक डीम युनिव्हर्सिटीचं MBBS कॉलेज येणार आहे व या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी देखील 100 सीटचीच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 14 नवीन MBBS कॉलेजेस येऊ शकतात। त्यामध्ये 10 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, 3 प्रायव्हेट MBBS व एक डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे। आणि या कॉलेजची जर आपण इनटेक कॅपॅसिटी पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी 1000 MBBSच्या सीट अवेलेबल असतील। त्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये 350 तसेच डीम युनिव्हर्सिटीमध्ये 100 नवीन MBBSच्या सीट ॲड होतील। तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये नवीन MBBS कॉलेजेस येणार आहेत। टोटल सीट आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये टोटल 1450 नवीन MBBSच्या सीट ॲड होऊ शकतात। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता।
तसेच महाराष्ट्रातील पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS तसेच फिजिओथेरपी व नर्सिंग या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग करायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व ज्या काही तुम्हाला सुविधा मिळतील त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून त्या ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी या नंबरवर संपर्क करू शकतात. तसेच जर तुमचे पेड काउन्सिलिंगच्या संदर्भाने काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. या नंबरवर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कॉल करू शकता व तुमचे जे काही डाऊट किंवा प्रश्न आहेत ते तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.